राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे। मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधातील अटक वॉरंटची माहिती अजूनही विधिमंडळाला प्राप्त झालेली नाहीये। विधिमंडळ सूत्रांनी याबाबतची माहिती दिलेली आहे आणि याच विषयाचे अधिक अपडेट्स देत आहेत प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, 3 वर्षांमध्ये 5 शिक्षा झाली, त्यानंतर त्यांचं मंत्रिपद आणि आमदारकी जाणार का अशी चर्चा सुरू झालेली आहे। अर्थात तांत्रिकदृष्ट्या त्यांचं मंत्रिपद आणि आमदारकी जी आहे ती धोक्यात आलेली आहे। मी आता विधिमंडळ परिसरात आहे, जी आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून गुरु माहिती मिळते त्यानुसार त्यांच्या अटकेची प्रत जी आहे ती अद्यापही विधिमंडळाला मिळालेली नाहीये। ज्यावेळी ती अटकेची प्रत विधिमंडळाला मिळेल त्यावेळीच त्यांचा राजीनामा जो आहे आणि त्यांचं मंत्रिपद जाईल। मात्र जी खात्रीलायक सूत्रांकडून म्हणजे आपल्याला भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने जी माहिती दिली त्या माहितीनुसार त्यांचं तांत्रिकदृष्ट्या मंत्रिपद गेलेलं आहे, त्यांचं तांत्रिकदृष्ट्या आमदारकी देखील गेलेली आहे। अर्थातच असं काही कागदोपत्री प्रक्रिया जी आहे ती बाकी आहे। विधिमंडळाकडे कोर्टाची जी प्रत, निकालाची जी प्रत आहे त्यांच्या अटकेची, ती प्रत विधिमंडळात येणार, विधानसभा अध्यक्षांकडे ती प्रत दिली जाईल आणि त्यानंतरच त्यांचा राजीनामा जो आहे तो त्यांना द्यायला भाग पडेल। मात्र आता खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार या विधिमंडळात अद्याप अशी कोणतीही अटकेची प्रत जी आहे ती प्राप्त झाली नाही। अटकेची प्रत प्राप्त झाल्यानंतर आता पुढच्या प्रक्रियेला वेग येणार आहे। अगदी, त्यामुळे सुशांत आपण सांगता त्याप्रमाणे आजच या सगळ्या तांत्रिक बाबी पूर्ण होतात का यावरती आपल्याला लक्ष ठेवावं लागेल। धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।